अहिल्यानगर जिल्ह्यातील इसळक निंबळक येथील श्री क्षेत्र कोटिलिंग तीर्थाचे श्री समर्थ सद्गुरू योगीराज हरिहर महाराज यांचा 61वा पायदिंडी सोहळा भक्तिमय वातावरणात आणि टाळ मृदुंगाच्या गजरात श्री क्षेत्र पंढरपूर जवळ दाखल झाला आहे। सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे। गेल्या 61 वर्षांपासून अखंड सुरू असलेल्या या ऐतिहासिक पायदिंडी सोहळ्यात शेकडो वारकरी विठ्ठल नामाच्या गजरात तल्लीन झाले आहेत। टाळ मृदुंगाच्या तालावर पाऊल टाकत आणि विठुरायाचे भजन गात वारकरी भक्तिभावाने पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत। हरिहर श्री हरिहर गुरुदेवा परब्रह्म जय हरिहर। ओम हरिहर श्री हरिहर गुरुदेव परब्रह्म जय हरिहर। गुरुदेवा परब्रह्म जय हरिहर। गुरुदेव परब्रह्म जय हरिहर। गुरुदेवा परब्रह्म जय हरिहर। ओम हरिहर श्री हरिहर गुरुदेव परब्रह्म जय हरिहर। ओम हरिहर श्री हरिहर गुरुदेवा परब्रह्म जय हरिहर। ओम हरिहर श्री हरिहर गुरुदेव परब्रह्म जय हरिहर। गुरुदेवा परब्रह्म जय हरिहर। गुरुदेव परब्रह्म जय हरिहर। गुरुदेवा परब्रह्म जय हरिहर। गुरुदेव परब्रह्म जय हरिहर। ओम हरिहर श्री हरिहर गुरुदेवा परब्रह्म जय हरिहर। ओम हरिहर श्री हरिहर गुरुदेव परब्रह्म जय। या सोहळ्यादरम्यान श्री समर्थ सद्गुरू योगीराज हरिहर महाराज पायदिंडी सोहळ्यातील जगदीश महाराज जोशी यांचा NTV न्यूज मराठी आणि टेमकर पाटील परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी जगदीश महाराज जोशी आणि शारदा दातरंगे यांनी NTV न्यूज मराठीशी संवाद साधत दिंडी सोहळ्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या। जगदीश शंकर महाराज जोशी श्री क्षेत्र कोटिलिंग तीर्थ इसळक निंबळक अहमदनगर या ठिकाणी या दिंडीचं प्रस्थान 14/7/2026 रोजी ठीक सायंकाळी 4 वाजता पोलीस कॉन्स्टेबल आणि MIDCचे सांगळे साहेब यांच्या हस्ते आपल्या दिंडीचं प्रस्थान झालेलं आहे। या दिंडीचं हे 61 वर्ष असून 300 वारकरी माझ्यासोबत आहेत आणि ही जी परंपरा आहे माझे वडील आदरणीय शंकर महाराज जोशी यांच्यापासून सुरू झालेली आहे। त्यांचे गुरु आदरणीय हरिहर महाराज यांनी त्यांना ही दिंडी काढण्यास प्रवृत्त केले। त्यानंतर ही दिंडीची परंपरा अखंडपणे अहिल्यानगर निंबळक या ठिकाणाहून पंढरपूर, आळंदी आणि पैठण या तिन्ही क्षेत्री जात असते। रामकृष्ण हरी, मी शारदा दातरंगे। हरिहर बाबा दिंडी सोहळा तीर्थक्षेत्र लिंबळक ते पंढरपूर ह्या दिंडी सोहळ्यात मी 11 वर्ष झाले येत आहे आणि ह्या दिंडीत इतकी म्हणजे शिस्त पण आहे आणि सगळे वारकरी एकदम एकमेकाला सांभाळतात, जीव लावतात आणि खूप आनंद। घरी असा आनंद कधीच नाही, हा आनंद स्वर्गीय नाही याच्यासारखं आमच्या दिंडीत इतकी छान दिंडी चालली आणि खूप दोन-दोनच्या लाईनीत पण खूप छान चालतात आणि वारकरी सगळ्यांना लक्ष देतात आणि जीव लावतात। हे मोक्याचं आहे, कुणी मागं राहिलं तरी कोणाला सगळ्यांना विचारतात, कुणी सगळे आलेत का काय, सगळ्यांना जेवण बिवण आणि एकदम शिस्तीत दिंडी। आणि या दिंडीत मी जवळजवळ 11 वर्षापासून येते ना, तर एकही असं मला कधीच अडचण आली नाही की इथं अडचण आली नाही, तर असं हे म्हणतात ते म्हणतात। खूप छान हा दिंडी सोहळा चाललेला आहे आमचा हरिहर बाबांचा दिंडी सोहळा खूप छान। या पायी दिंडी सोहळ्यात जगदीश महाराज जोशी, जालिंदर महाराज निकम, भानुदास शेळके, घनश्याम म्हस्के, बाबाजी लामखडे, तुकाराम गेरंगे, बाबासाहेब जगताप, शारदा दातरंगे, मोहिनी चव्हाण, वैशाली तोडमल यांच्यासह हजारो भाविक भक्त सहभागी झाले आहेत। पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी सज्ज झालेल्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर भक्तीचा आनंद ओसंडून वाहत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। वार्ताहर भिवसेन टेमकर, NTV न्यूज मराठी, श्री क्षेत्र पंढरपूर, जिल्हा सोलापूर।